ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। मेहुणबारे तालुका चाळीसगाव या तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला असून गिरणा विद्या प्रसारक मंडळ संचलित हायस्कूल प्रकरणी संस्थेचे 90 वर्षीय अध्यक्ष सर्जेराव शिवराम साळुंखे यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे फौजदारी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार अध्यक्षांच्या परवानगीशिवाय त्यांच्या स्वाक्षरीची बनावट नक्कल करून शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या मंजुरीपत्रे धनादेश काढण्यात आले। शासन नियमानुसार भरती बंद असताना तसेच आवश्यक विद्यार्थी संख्या नसताना पदे वाढवून भरती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। 2017 पासून वेतन वाढल्याचा आरोप सदर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात 2023 मध्ये रुजू करून घेतले असताना 2017 पासून बॅकडेटने वेतन काढण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे। बोगस शालार्थ आयडी निर्माण करून शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची रक्कम उचलण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय। या प्रकरणात खालील 36 जणांचा या प्रकरणात एकूण 36 जणांचा समावेश असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी यापूर्वी ग्रामसभेत ठराव झाल्याचे तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल करून चौकशी स्थगित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। काही याचिका नंतर मागे घेण्यात आल्याचंही नमूद आहे। तक्रारदारांनी फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे व विश्वासघात या गंभीर गुन्ह्यांखाली FIR नोंद करून सखोल तपास करण्याची मागणी केली आहे। हस्ताक्षर तज्ज्ञांकडून कागदपत्रांची शास्त्रीय तपासणी करावी तसेच विशेष तपास पथक SIT नेमावे अशी मागणी करण्यात आली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।